जय श्रीराम बॉडी बिल्डर. आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे. मी भरपूर दिवसापासून बघतोय की आपल्या जिममध्ये असो की मी भरपूर ठिकाणी असा वर्कआउट केलेला त्या जिममध्ये असो पहिल्यापासून बघत आलेलो आहे की भरपूर मुलं असे असतात की प्रत्येक मसलचं एक उदाहरण म्हणून बायसेप घेऊ, नाही तर चेस्ट घेऊ, नाही तर लेग्स घेऊ, खूप 10-10, 12-12 व्हेरिएशन घेत असतात. त्याचे व्हेरिएशन 10 व्हेरिएशन घेतले, 3 प्रमाणे सेटप्रमाणे घेतले तर 30 सेट होऊन जात असतात. असे दिवसाला 2 मसल बी ट्राय केले तर कमीत कमी त्यांचे डबलचं नाही पण 45 ते 50 सेट हे होऊन जात असतात. यांनी काय होत असतं माहिती का, यांनी ते एक प्रकारे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. इतके व्हेरिएशन घेत असल्यामुळे ते मसल डॅमेज खूप जास्त प्रमाणात करून देत असतात. एक उदाहरण आहे, जास्त तुम्ही सेट घेतले, जास्त व्हेरिएशन घेतले, त्याचे जास्त सेट होणार आहेत. आपण एक जमीन खोदली, त्यामध्ये खूप खड्डा करत गेलो आणि ती जेव्हा आपण त्यामध्ये माती टाकत जात असतो आणि त्याला वेळ लागत असतो, तसंच आपण मसलला बी खूप प्रमाणात डॅमेज करत जात असतो. मग जेव्हा आज डॅमेज केलं त्याला काही तास लागत असतात, 48 ते 72 तास. लगेच आपण 2-3 दिवसांनी तो मसल परत ट्रेन करत असतो. पण तुम्ही जो पहिले तो मसल डॅमेज केला ना, तो रिकव्हरी व्हायला त्याला टाइमच भेटत नसतो. अजून तुम्ही त्याला डॅमेज करता. याने काय होत असतं की तुमचा मसल हा पूर्णतः रिकवर होत नसतो आणि तो तुमचे मसल चांगल्या प्रमाणात ट्रेन होत नसतो. म्हणून तुम्हाला चांगलं असं मस्क्युलर बॉडी भेटत नसते. म्हणून तुम्ही ही चूक करू नका. एका मसलचे कमीत कमी 4 ते 5 व्हेरिएशन घ्या आणि 3-3 सेट घ्या. बस झालं, इनफ झालं दिवसाला एवढं. जास्त व्हेरिएशन जाऊ नका. हा अँगल, तो अँगल, ह्या प्रकार, तो प्रकार, वेगळ्या याच्यात जाऊ नका. 4 ते 5 व्हेरिएशन घ्या. आणि काही नॉलेज तुम्हाला पाहिजे असेल किंवा काय अडचण होत असेल तर ओगले फिटनेस कोर्सला या. तुम्हाला इथं 100% तुमची जी मनातली इच्छा असते, जे मनात शंका असतात, सर्व पूर्ण केल्या जातील. म्हणून ओगले फिटनेस कोर्सला जॉईन करा. जय श्रीराम.